बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 3 भाग 5 त्यामध्ये आपण पाहत आहोत प्रज्ञा, शील आणि करुणा काय होतं हे आपण पाहिलेलं आहे। आज जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्मरूप पावतो। भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबले नाही। करुणा म्हणजे प्राणीमात्रासंबंधी दया। भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली। मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम। केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे। श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे। मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणत आहे आणि भूमी त्यामुळे रागावत आहे। नाही भगवान, भिक्खू उतरले की भिक्खू काय म्हणतात की नाही भगवान, भूमी त्यामुळे रागवणार नाही, जमीन त्यामुळे काय होईल, रागवणार नाही। समजा एक मनुष्य लाख रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते का? तर सर्व म्हणतात नाही भगवान। का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येतील। त्याप्रमाणे तुमच्या मनातील काळे क्लिष्म असतात कामा नये, कारण क्लिष्मे ही दुर्विचाराची प्रतिबिंबे आहेत। काय आहेत? दुर्विचाराची प्रतिबिंबे आहेत। समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? सर्वजण म्हणाले नाही नाही भगवान, नाही। का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्रहीसाठी नाही, ज्वालाग्रहीपणा नाही। आपले प्रवचन संपवित भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि जी रागवत नाही, त्याचप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजल सारखे वाहत राहते, त्याचप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागता राहिले पाहिजे। त्यांच्याशी काय? मैत्रीपणानेच वागले पाहिजे। भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे। आपले मन पृथ्वीसारखे खंबीर पाहिजेत, हवेसारखे विमल पाहिजेत आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे। असे जर तुम्ही कराल तर किती दुःखद गोष्टी घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात। तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्यादित असावा। तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा कल्वेश नसावा। माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे। या प्रवचनात भगवंताने भिक्खूंना एक गाथा सांगितली, ती संस्मरणीय आहे। पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाचा एक कुलीन स्त्री राहत असे। विदेशिका नावाची एक काय होती? कुलीन स्त्री राहत होती। ती सभ्यता, नीलता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती। तिची एक मोलकरीण होती, तिचं नाव होतं काली। ती मोठी चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामासू अशी मुलगी होती। कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा। मी तिला कोसटही लावून पाहते। म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली। तिच्या मालकीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठली? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिरडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही। लब्बाड कुठली? मोलकरीने विचार केला, राग हा विकार किंवा तिचा ठिकाणी आहे तर
ती दाखवित नाही एवढेच. त्या मोलकरीने विचार केला, राग तिच्यामध्ये आहे पण ती दाखवित नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागवत नसावी. आणखी ती तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकीणीने विचारले, काले तू उशिरा का उठलीस? मोलकरीने पुन्हा उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, असं त्यात काही नाही काय? लबाड कुठली? असं तर त्या मोलकरीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे पण माझे काम नीट करते मी म्हणून ती दाखवत नाही. मी आणखीन अधिक तिची कसोटी घेईन. ती काय म्हणते, आणखीन मी तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीने उत्तर दिलं, त्यात काय आहे? असं तरी इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली. असे उद्गार काढून मालकीने चिडून रागाने एक हडसर उचलला आणि रक्त इतक्या जोराने तिच्या डोक्यात मारला. खोड पडून रक्तबंबाळ झालेली आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली चिडली होती की हातात हडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे आणि अशी तिची खात्री झाली. त्याचप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हा त्याच्याच ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंत म्हणाले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. त्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते. यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुनर्जन्मासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीचे एक षोडशानाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वातंत्र्य. ती आपल्याकडमध्ये सर्व पुण्यकृत्यात समाविष्ट करून घेते. ती चकमवते, प्रकाशित करते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका षोडशांशी नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चकमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे पुनर्जन्मासाठी केलेली कृत्य मैत्रीच्या एक षोडशांशी मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकवते, प्रकाशित करते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निर्भर अशा आकाशात उगवून तारे क्लिष्मक नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशित करतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याचप्रमाणे पुनर्जन्मासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीचे एक षोडशाह इतकी मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशित होते आणि प्रज्वलित होते. धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे हडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणाच्या मते वेदामध्ये ध्येयरूपी समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हा एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य समाज. वेदानुसार अशा समाजाचे 3 अटी पाळल्या पाहिजे. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असलेच पाहिजे. या वर्णाचे परस्परांसंबंध अकृत्रिम विषमतेच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजे. नंतर
दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नये, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजे. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्याच्या वरती, वैश्य क्षत्रियाच्या खाली पण शूद्राच्या वरती आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्यांना विहित असाच व्यवसाय केला पाहिजेत. ब्राह्मणाचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा व्यवसाय म्हणजे शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्याचा व्यवसाय म्हणजे व्यापार करणे, व्यापारधंदा. आणि शूद्राचा व्यवसाय वरील तिन्ही उच्चवर्णाची सेवा करणे. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करायचे नाही. या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी हे लोकांना शिकवले. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धाचा हा सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता, जो जातीसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याने त्याचे खंडन केले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धाला पुष्कळ ब्राह्मणांनी आव्हान दिले होते, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले होते. अश्वलायन सुक्तान एक गाथा आली आहे. एकदा ब्राह्मणी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या एक पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्यांच्या आत आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे म्हणतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णीयातील आहेत. पवित्र हे केवळ ब्राह्मणात वसत आहेत, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरसपुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मले आहे, ते त्यांच्यापासून उत्पन्न झाले आहेत, त्याने पैदा केलेले आणि त्यांचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे म्हणणे काय आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मण्या या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत का? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मच आहे खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. जेव्हा भगवान बुद्धाने त्याला सांगितले की जर ब्रह्मा जर गरोदर होत असेल तर स्त्रियाचं काय काम? म्हणजे हे सर्व विचारल्यानंतर काय होतं की अश्वलायन निरुत्तर होतो आणि भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समजा एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यांच्यापासून दूर झालेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभाव उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, यवन आणि कंबोज आणि त्यांच्या सान्निध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यांतर होऊ शकते. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायन म्हणाला, उत्तर दिले, होय, मी ते ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळली नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यासंबंधी आपल्या सिद्धांताचे समर्थन करता आले नाही. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करले.
वशिष्ठ नावाचा एक ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्यांच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करत होते. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असत ते त्यांनी भगवान बुद्धाकडे कथन केले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मणच हा समाजातील सर्वोच्च उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मण हा फक्त शुक्लवर्ण आहे आणि बाकी सर्व कृष्णवर्णीय आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत आणि अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे औरसपुत्र आहेत. हे त्यांच्या मुखातून जन्मले आहेत, ते त्यांच्यापासून उत्पन्न झाले आहेत, त्यांना पैदा केलेले आहे आणि त्यांचे ते औरसपुत्र आहेत, वारसापुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूच्या, त्या असंस्कृत आणि श्रीमंतांच्या, त्या कृष्णवर्णांच्या ब्रह्माच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. ते चांगले नाहीत, हे काही उचित नव्हे. आपला अभिजात सर्व सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंढळ आणि आमच्या पूर्वजाच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांच्या मध्ये तू सामील झाला आहेस. भगवान या शब्दाने ते ब्राह्मण मला दोष देतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाला, वशिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपले प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणही गर्भार ब्रह्माही काय होतो, गर्भ धारण करतो. प्रसवतात आपल्या गर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेली, त्याने पैदा केलेली, त्यांचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. त्यामुळे हे ब्राह्मणाची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नावर वाद घालण्यासाठी आला. त्याने पहिला प्रश्न मांडला की कर्माची शाश्वता विभागणी या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीही सेवा करत नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्याची सेवा आणि शूद्राची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्र करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्यांच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवांची चतुर्विधी विभागणी सर्व जगात मान्य आहे का? ज्या ब्राह्मणांनी चतुर्वर्ण व्यवस्था केली आहे ती सर्व जगामध्ये मान्य आहे का? माझ्या संबंधी विचाराशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करण्याची किंवा न करवायची यापैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणालाच वाईट बनविण्यात येत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत नसेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा त्याने नाकारली पाहिजे. ज्याच्या योग्य ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा त्याने ती केली पाहिजे. येसुकाराने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरवताना त्यांचा वंश आणि कुळ यावर का ठरवू नये? यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले. वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामदर्शन घेतला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवता जातो त्याच पदार्थापासून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढकलण्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याचप्रमाणे धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मापासून माणूस कोणत्याही वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट
स्वरूप व संपत्ती आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य कधी खुनी, चोर, अभिव्यचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात आला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याचप्रमाणे थोर कुळात जन्मलेला आलेला पुरुष ह्या दुर्गुणापासून अलिप्त असलेल्याचे आढळत नाही. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येशूकाराने तिसरा प्रश्न विचारला. तो म्हणतो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा येशूकाराने तथागताला म्हणाला. येशूकार तथागताला विचारतो की वर्ण हा काय आहे, उपजीविकेचा साधन आहे का? ब्राह्मण उपजीविकेच्या साधनाचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून आणि कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याची शूद्राची. जर या 4 पैकी कोणाची एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? यावर गौतम म्हणतात की ब्राह्मणाचे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे का? येशूकाराने उत्तर दिले नाही. वशिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. जसे दुसरे आहेत तसेच मी आहे, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धाचा संदेश होता, उपदेश होता. धम्माला धम्मरूप यावत आला. त्याने माणसाने मोठेपण त्यांच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. हा भाग उद्याला पाहूत. साधू साधू.